अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, प्रत्येक इच्छा पूर्ण होणारं श्री गुरुदेव दत्त महाराजांचं 5 गुरुवारचं व्रत आहे, ज्यामध्ये आपल्याला मधुकरी म्हणजेच भिक्षा मागून हा उपवास सोडायचा असतो. यावरती आपण व्हिडिओ शेअर केला होता आणि खूप सगळ्या तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि मी थोडासा हा व्हिडिओ लेट टाकते, कारण अजूनही कमेंट येतात, म्हणजेच खूप जणांना प्रश्न पडतात आणि सर्व प्रश्नांचं निरसन होणं गरजेचं असतं. कारण मी तिथे सविस्तर माहिती दिलेली आहे, तरी पण तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण होतात, काही प्रश्न सांगायचे राहून गेलेले सुद्धा आहेत आणि मग ते तुम्हाला आता प्रश्न भेडसावतात. तर उद्या गुरुवार आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न, आणि जरी तुमचा यामध्ये प्रश्न नसेल तरी तुम्ही पुन्हा कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला सर्वांना रिप्लाय करेल. आणि उद्या तुम्हाला जर हे व्रत सुरू करायचं असेल तर उद्याच्या गुरुवारपासून अवश्य करू शकता. प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे आज नवीन आहेत त्यांना समजलं नसेल हे व्रत वगैरे काय आहे, तर हा जो व्हिडिओ आहे व्रताचा तो डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल, तुम्ही तो पहा. त्यानुसार तुम्ही अवश्य श्री गुरुदेव दत्त महाराजांचं 5 गुरुवारचं हे व्रत करा. मनोभावे केल्यास 100% खूप लवकर याचा अनुभव येतो. भक्त हो, माहिती पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त स्वामी महाराज कृपा करा असे लिहा. सर्वात आधी खूप जणांनी स्वामी महाराजांचे 11 गुरुवार व्रत सुरू केलेले आहे आणि काही जणांचे 9 गुरुवारचे व्रत देखील आहे. तर मग अशा खूप ताईंना प्रश्न पडला आहे की जर ते व्रत चालू असेल तर मग हे व्रत करता येईल का? तर नाही, हे व्रत वेगळं आहे. यामध्ये तुम्हाला मधुकरी मागूनच खायचं आहे आणि ते जे आपले 11 किंवा 9 गुरुवार असतात त्याला आपल्याला परान्न खायला जमत नसते. त्यामुळे ते तुमचे गुरुवार झाल्यानंतर तुम्ही हे व्रत केलं तरी चालेल. डिसेंबर 24पर्यंत तुम्ही कधीही हे 5 गुरुवार करू शकता आणि लवकरात लवकर केले तर आपल्याला रिझल्टसुद्धा तसाच लवकर मिळेल. तर दुसरा प्रश्न असा आहे, व्रत चालू असताना मुलींना मासिक धर्म आल्यास म्हणजेच घरामध्ये काय करावं? तर बघा, आता तुम्ही मोठी मुलगी आहे तुमची, कदाचित ती 5वी-6वीला सुद्धा असू शकते. 6वीच्या पुढे गेलं की मुलींना लवकर मासिक पाळी येते. हल्ली खूप काही चेंजेस झालेले आहेत, तुम्हालासुद्धा हे माहीत असेल. आणि यापूर्वी बघा 9वीच्या पुढे गेलं की मुलींना मासिक पाळी यायची, पण आता ज्या मुलींना फार लवकर येते, जरी तुमची मुलगी 10वीपर्यंतची आहे, मासिक तिला पाळी आलेली आहे, तर ती एक बालकुमारिका आहे आणि तिच्या मासिक पाळीचं एवढं काही घरात पाळण्याची गरज नाही. फक्त तिला देवाकडे जाऊ देऊ नका, तुम्ही तुमचं व्रत करा आणि तुमच्या मुलीला तुम्हाला आवरून द्यायचं असतं. तिचं सर्व काही शाळेचं आवरून वगैरे दिल्यानंतर तुम्ही अंघोळ करून पूजा वगैरे करा आणि तुमचं जे काही मधुकरी मागायची आहे ती मागून तुम्ही उपवास करू शकता आणि अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. तुम्ही हे व्रत करू शकता. अजून अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आता हे व्रत करताना नॉनव्हेज खायला चालेल का? तर अजिबात मांसाहार करता येणार नाही. 5 गुरुवार होईपर्यंत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. त्याचबरोबर संकल्प करूनच ही सेवा करायची आहे. तुम्हाला प्रश्न पडलेला आहे संकल्प करायचा का? तर हो, संकल्प केला ना की काय होतं, आपण जी सेवा करतोय ती सेवा आपले गुरु महाराज आपल्याकडून पूर्णपणे निर्विघ्नपणे सेवा करून घेतात. त्यामुळे संकल्प करायचा असतो, आपण या सेवेशी बांधील राहतो, म्हणून तुम्ही संकल्प करा. त्याचबरोबर खूप जणांचे प्रश्न आहेत की 5 घरची भिक्षा घेताना एखाद्या गुरुवारी समजा एखाद्या घरातील स्त्रीला अडचण आली तर मग वेगळ्या घरची घ्यायची का? तर आधी एक सांगते बघा, खूप जणांना प्रश्न आहेत. आता मी 5 गुरुवारांची तुम्हाला का म्हटलं की थोडं थोडं जरी घेतलं तरी चालेल. तुमची मैत्रीण चांगली असेल, एकाच घरचं तुम्ही घेऊन खाल्लं तरी चालेल. तर बघा, 5 गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि 6व्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं आहे. त्यावेळी तुम्हाला ज्या घरचं तुम्ही अन्न किंवा मधुकरी मागून हे उपवास सोडलेला आहे, मधुकरी मागितलेली आहे, त्या घरच्या महिलांना आपल्याला सवाष्ण जेवायस बोलवायचं असतं. आणि मग काय करायचं, तुम्ही एका घरचं जरी तुम्ही मधुकरी मागून खाल्लं
तरीसुद्धा तुम्हाला ओळखीच्या दुसऱ्या तुम्ही 4 महिला आणि जी मधुकरी दिलेली महिला आहे, अशा 5 महिला जेवू घालू शकता किंवा तुम्ही 5 घरचं मागा, 7 घरचंसुद्धा अन्न घेऊ शकता. तुम्ही 9 घरांपर्यंत मधुकरी मागू शकता. मग 9 घरं जर निवडले किंवा 7 घरं निवडले, 5 घरं निवडले, तर एका गुरुवारी एखाद्याला अडचण असली तर त्या घरी घेऊ नका आणि दुसऱ्या घरी घ्या. म्हणजे तुम्ही आता समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. त्याचबरोबर 50% महिलांना एक प्रॉब्लेम आहे की खूप ताई ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा व्हिडिओ पाहत आहेत आणि आता इच्छा आहे त्यांची की मला हे व्रत करायचं आहे, पण आता तिकडे तुम्हाला जास्त ओळख नाही आहे. खूप जण नोकरीनिमित्त बाहेरगावी मोठ्या शहरामध्ये राहतात, तर मग तिथेसुद्धा शेजारी वगैरे ओळखीचे नसतात. बऱ्याच महिलांच्या शेजारी नॉनव्हेज खाणारे आहेत. काही महिला जिथे राहतात तिथे पूर्ण भाग म्हणजे मुस्लिम बांधवांचा आहे. जर तुमच्या शेजारी कोणीही असेल आणि ते नॉनव्हेज खात आहेत, पण ते जर गुरुवारी नॉनव्हेज खात नसतील, तर तुम्हाला हे व्रत करायला काही हरकत नाही. तुमच्या घरी कुठल्याही समाजाचे लोक राहत असतील, भले ते मुस्लिम असतील किंवा इतर जातीचे, स्वामी महाराजच सांगतात की जातीभेद आपण म्हणजे करायला नाही पाहिजे. आपले गुरुसुद्धा करत नव्हते. सबका मालिक एक हेच आपल्या स्वामींचं सुद्धा वाक्य आहे. त्यामुळे मुस्लिम बांधव असतील तरी चालेल, पण फक्त गुरुवारी तरी त्यांच्याकडे नॉनव्हेज नसायला पाहिजे आणि जर ते पाळत असतील तर तुम्ही व्रत करा. आणि सर्वात शेवटी खूप जणांना एक प्रश्न पडलेला आहे, व्रत करायचं आहे पण आधीचाच प्रश्न की शेजारी नॉनव्हेज खातात, आम्ही बाहेर राहतो आणि व्रत करण्याची इच्छा आहे, तर वेगळा उपाय सांगा. स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार तुम्हा सर्वांसाठी एक वेगळा उपाय आहे. ज्यांना मधुकरी मागून हे श्री गुरुदत्त महाराजांचे 5 गुरुवार व्रत करायचं आहे, तर तुम्ही काय करायचं, व्रत करायचं आहे निश्चय करा. आता तुम्ही ह्या 1-2 महिन्यामध्ये जर गावी येणार असाल तर मग तुम्ही महिलांनी स्वतःच्या भावाकडून, म्हणजेच आपण आपल्या माहेरी पाहुणे असतो, तर तुम्ही तुमच्या भावाकडून किंवा तुम्ही तुमच्या बहिणीकडून एक म्हणजे तुम्हाला 5 गुरुवारसाठी 5 किलो धान्य खूप होईल, तर 5 किलो तुम्ही गहू आणि बाकी जे आपल्याला भाजी वगैरे बनवायचं असतं किंवा त्यासाठी तुम्ही मग थोडेसे त्यांच्याकडून पैसे घ्या आणि त्यामध्ये तुम्ही खरेदी करा किंवा मग तुम्ही त्या नावाने पैसे घेतले आहेत. 5 किलो तुम्ही धान्य घेतलं आहे. यामध्ये जो तुमचे 5 गुरुवार स्वतःच्याच घरी स्वयंपाक बनवून खा. महाराजांना सांगा की मी जे मधुकरी मागू शकत नाही, मधुकरी मागून खायचं आहे, तर मी हे असं साहित्य घेतलेलं आहे, तरीसुद्धा चालेल, तरीसुद्धा तुमच्या या उपवासाचं तुम्हाला फळ मिळेल. तर आता शेवटीचा प्रश्न, खूप जणांना प्रश्न पडतो की उद्या 25 तारखेचा जो गुरुवार आहे त्याच दिवशी सुरू करायचं का, तर नाही, तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेव्हापासून हे शक्य होईल त्या गुरुवारपासून कधीही करू शकता. जेवढ्या लवकर कराल तेवढं तुम्हाला डिसेंबर 24पर्यंत छान अनुभव येईल, तुमची इच्छा पूर्ण होईल आणि आपण महत्त्वाच्या इच्छा आहेत, पुत्रप्राप्ती, मुलगाच पाहिजे किंवा मूल नाही आहे, गर्भ खराब होतो, संततीला काहीतरी अडचण आहे किंवा जे काही प्रश्न असतील त्यासाठी ही सेवा आणि हे व्रत करायचं आहे. कमेंट्स होत्या की मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही आहे, लक्ष लागत नाही, तरीसुद्धा तुम्ही करू शकता. मुलींच्या विवाहासाठी करू शकता, नोकरीसाठी करू शकता, व्यवसायामध्ये भरभराटीसाठी सुद्धा हे व्रत करू शकता. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि खूप लवकर आला. पण आता जर तुम्ही व्हिडिओ पाहणाऱ्या महिला ऑलरेडी प्रेग्नेंट आहेत, तर तुम्ही इच्छा सांगायची की श्री गुरुदत्त महाराज, मला मुली आहेत, मुलगाच पाहिजे किंवा तुम्हाला मुलगी पाहिजे, तर इच्छा पूर्ण करा. माझं बाळ 1 वर्षाचं झालं की मी हे व्रत करेल, तरीसुद्धा तुम्हाला अनुभव येईल. तर भक्त हो, तुम्हा सर्वांचे खूप सगळे प्रश्न होते, त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे इथे देण्यात आलेली आहेत आणि जर तुमचा प्रश्न राहिला असेल तर कमेंट्समध्ये सांगा, नक्की तुम्हाला तिथे रिप्लाय दिला जाईल. आणि श्री गुरुदत्त स्वामी महाराजांना मी एकच विनंती करते की सर्व भक्तांकडून हे व्रत करून घ्यावं आणि त्या व्रताचं लवकरात लवकर फळ त्यांना द्यावं. आजची माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.